नमस्कार, सी 24 तास मध्ये आपले स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। शेवगावमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण, स्थानिक पोलीस आणि अन्न भेसळ प्रतिबंधक पथकाने टाकला मावा कारखान्यावर छापा। लोणी येथे घरावर वीज कोसळून मोठं नुकसान, मात्र सुदैवाने टळली आहे जीवितहानी। सांगलीमध्ये कलेक्टर ऑफिसवरती प्रहार क्रांती आंदोलनातर्फे अन्नत्याग आंदोलन। आणि शिरूर तहसील कार्यालयावरती काँग्रेस पक्षाकडून गॅस दर वाढ आणि जीएसटीच्या विरोधामध्ये भव्य जन आक्रोश मोर्चा। नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा। संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत। ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध। संपूर्ण संगणकीकृत शाखा। भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात। सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध। भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा। भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा। मोबाईल बँकिंग सुविधा, आरटीजीएस, एनएफटी सुविधा, एटीएम सुविधा। 9 राज्यात 106 शाखा। महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा। आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। शेवगाव शहरामध्ये भर वस्तीमधील एका मावा कारखान्यावरती स्थानिक गुन्हे अन्वेषण, स्थानिक पोलीस आणि अन्न भेसळ प्रतिबंध अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकलाय। यामध्ये 31,600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। शेवगाव शहराच्या भर वस्तीमध्ये असलेल्या एका मावा कारखान्यावरती स्थानिक गुन्हे अन्वेषण, स्थानिक पोलीस आणि अन्न भेसळ प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकलाय। या ठिकाणी मावा तयार करण्यासाठीची सुपारी, सुगंधी तंबाखू, कातरलेली सुपारी आणि इतर साहित्य असा 1,31,600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। या संदर्भात रात्री उशिरापर्यंत शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला नव्हता। या छाप्यामध्ये ज्या इमारतीमध्ये हा कारखाना सुरू होता त्या इमारतीला सुद्धा सील ठोकण्यात आलाय। या कारवाईमध्ये सहभागी झालेले अधिकारी BN ठाकूर यांनी सायंकाळी उशिरा या कारवाईची माहिती पत्रकारांना दिली आहे। शेवगाव शहरामध्ये मावा कारखान्याबाबत पोलिसांकडे अनेक तक्रारी आल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी शुक्रवारी शेवगाव शहरामधील नाईकवाडी मोहल्ला या भागामधील यांच्या इमारतीमध्ये छापा टाकून ही कारवाई केली आहे। शेवगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अन्न भेसळ प्रतिबंधक अधिकारी या कारवाईमध्ये सहभागी झाले होते। मावा तयार करण्यासाठीचे साहित्य मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आढळून आले। या प्रकरणी दीपक महादेव शिरसाट आणि शकील अहमद यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर अन्न सुरक्षा आणि मानवी कायदा 2006 नुसार दोघा आरोपींच्या विरुद्ध न्यायालयामध्ये खटले दाखल करण्यात येणार आहेत, असं उपअधीक्षक ठाकूर यांनी सांगितलंय। अवैधरित्या मावा उत्पादन जे होत होतं त्याबद्दल बऱ्याचशा बातम्या आल्या होत्या, तर त्या संदर्भात आज कारवाई केलेली आहे। अवैधरित्या जिथे मावा उत्पादन केलं जात होतं तिथे आम्ही गेलो, मी आणि माझे अन्न सुरक्षा अधिकारी आणि या स्थानिक पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी, सपकाळे साहेबांनी बऱ्यापैकी चांगली मदत केली। तर तिथे गेल्यानंतर माव्यासाठी जे लागणारे सुपारी, सुगंधित तंबाखू, पुन्हा कातरलेली सुपारी, इतर सर्व साहित्य सापडले आणि ते सगळे आम्ही जप्त केलेलं आहे। आणि ज्या ठिकाणात हा मावा तयार केला जात होता त्या प्रिमाइसेसला पण आम्ही सील केलेलं आहे।
आणि तिथं तयार करणारे व्यक्ती दोघंजण आहेत. त्यांचं नाव आहे दीपक महादेव शिरसाट आणि शकीला अहमद. तिथं एकूण साठा आम्हाला 1,31,600 रुपयाचा मिळून आला. आरोपी विरुद्ध अन्न सुरक्षा व मानवी कायदा 2006 या कायद्याअंतर्गत सन्माननीय आयुक्तांच्या संमती आदेशाने न्यायालयात खटले दाखल करण्यात येतील. शेवगावचे पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग नोंदवलाय. मावा कारखान्यावरती छापा पडल्याचे समजल्यानंतर स्थानिक नागरिकांची या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. संदीप देहाडराय, सालीम शेख, C24 तास, शेवगाव. पंचमहल जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोध्रा अंतर्गत नवनाथ दूध संकलन केंद्र संचालित वीरभद्र दूध संकलन केंद्र कोल्हार यांचा रिबेट आणि अनामत वाटप समारंभ प्रभाकर M. चौरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. पंचमहल जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोध्रा अंतर्गत नवनाथ दूध संकलन केंद्र संचालित वीरभद्र दूध संकलन केंद्र कोल्हार यांचा रिबेट आणि अनामत वाटप समारंभ प्रभाकर M. चौरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हा खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच भारतीताई शिरसाट होत्या. यावेळी वीरभद्र दूध संकलन केंद्राचे चेअरमन महेश शिरसाट, व्हाईस चेअरमन गणेश डोके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे तसेच केशव शिंदे, अरुण फलके, राहुरी कारखान्याचे संचालक महेश पाटील, चंद्रकांत डोंगरे, अनिल राऊत, चंद्रकांत डुकरे आदींसह शेतकरी आणि सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रभाकर चौरे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी दीप प्रज्वलन करण्यात आलं आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या रिबेट आणि अनामत वाटप कार्यक्रमामध्ये वर्षभरामध्ये सर्वाधिक दूध उत्पादन करणारे शेतकरी प्रभाकर जाधव, सुदाम पाटील, विनोद शिरसाट यांना शाल, श्रीफळ देऊन तसेच त्यांच्या पत्नींना पैठणी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रभाकर चौरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप पारे यांनी विशेष परिश्रम घेतलेत. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशव शिंदे आणि सूत्रसंचालन राजेश मनसरे यांनी केलंय. तर आभार प्रसाद शिरसाट यांनी मानलेत. दूध संकलन पंचमहल जिल्हा दूध संघ अमूल मार्फत शेतकऱ्याकडनं दुधाची खरेदी घेतो. या खरेदीची जी वर्षाअखेर दिवाळीला स्थानिक दूध संकलन केंद्राच्या नफ्यामधून आपण दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनसचं वाटप करत असतो. त्याला रिबेट असा एक शब्द आहे. आमच्या विविध ज्या संस्था प्रत्येक गावामध्ये आहेत, या गावामधील संस्थांकडून उत्पादकांना जवळपास एक 22 ते 23 कोटीचं रिबीट वाटपाचे हे विविध ठिकाणचे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहेत. त्यानिमित्तानं फक्त शेतकऱ्यांना, दूध उत्पादक शेतकऱ्यांना असं एक आव्हान आपल्या या माध्यमातून करावं असं वाटतं. गुणवत्ता दुधाची त्यांनी जोपासावी आणि गुणवत्तेशिवाय बाजारपेठ उत्पन्न नाही, उपलब्ध होत नाही. आणि ही चांगली बाजारपेठ, जागतिक लेवलची बाजारपेठ तयार करायची असेल तर उत्पादकांनी आमच्या अमूल पॅटर्नच्या निकषाप्रमाणे दूध उत्पादन करून आमच्या संबंधित संस्थांना प्रदान करावं, दूध घालावं, जेणेकरून संस्थेची तसेच दूध उत्पादकांची आर्थिक स्थिती बळकट होण्यास मदत होईल. रिबीट वाटपाचा कार्यक्रम आज आम्ही येथे केला आहे. संस्थेच्या नफ्यातून आम्ही 2 रुपये लिटरप्रमाणे वाटप शेतकऱ्यांना केले. याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवाळी आम्ही गोड केली. या कार्यक्रमानिमित्त आज या दूध उत्पादनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिला भगिनींचा सत्कार या ठिकाणी आम्ही पैठणी साडी देऊन केलेला आहे. दूध उत्पादनामध्ये महिलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात असतो. पुरुषांचा सहभाग
त्यांच्या प्रमाणात कमी आहे. महिलांचे कष्ट यामध्ये जास्त आहेत. त्यामुळे आधी महिला शक्तीचा आम्ही आज सत्कार केलेला आहे, सन्मान या ठिकाणी केलेला आहे. जास्तीत जास्त किती रक्कम तुम्ही रिबेट म्हणून केलेली आहे? आज या ठिकाणी 74 लाख रुपयाचं आम्ही वाटप केलेलं आहे. सर्वात जास्त रिबेट घेणारा शेतकरी त्याचा सपत्नीक सत्कार या ठिकाणी केलेला आहे. त्यांना 1,71,000 रुपयाचं रिबीट, सगळ्यात जास्त रिबीट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आज खऱ्या अर्थानं वीरभद्र दूध संकलन केंद्राच्या माध्यमातून बळीराजाचा खऱ्या अर्थाने आज सन्मान होत आहे. कारण वीरभद्र संकलन केंद्राने ज्या पद्धतीनं दुधाची चांगल्या पद्धतीनं चांगल्या गुणवत्तेचं दूध स्वीकारलं आणि त्यांना ज्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे नफा शिल्लक राहिला, त्या नफ्याचा काहीतरी वाटा म्हणून काहीतरी शेतकऱ्याचं देणे लागते म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना रिबीट वाटपाचा मोठ्या प्रमाणात हा एक चांगला स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे. आणि यांचाच आदर्श ठेवून जिल्ह्यातील नवे तर महाराष्ट्रातील सर्व दूध संघांनी शेतकऱ्याच्या पदरात दिवाळीसाठी काहीतरी मदत केली पाहिजे. या माध्यमातून आपण सरकारच्या भरोश्यावर बसण्याचा अर्थ नाही. शासनाने आपल्याला आता 27 रुपये दर जाहीर केला आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे 27 रुपये दर जाहीर करून आज गव्हर्नमेंटची महानंदा डेअरी, त्या डेअरीचंच आज 22-23 रुपयांनी दूध खरेदी करून राहिले. तर हे काय शेतकऱ्याला देणार? म्हणून माझा आपल्या गव्हर्नमेंटला एक सल्ला आहे का त्यांनी गुजरातचा आदर्श ठेवून त्यांनी अमोल पॅटर्न राबवून त्या पद्धतीने दूध स्वीकारावं व शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं दर देण्याचं त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावा. 65 आहे कोलार खुर्द. माझ्याकडे 6 एकर क्षेत्र जमीन आहे. तर आम्ही शेतीमध्ये चारा पिकन बाकीचं ऊस घास करतो. आम्हाला शेतीसाठी दुग्ध व्यवसाय हा पूरक व्यवसाय आहे. माझ्याकडे 4 गाया आहे. त्या गाया त्यांचं सरासरी याच्यामध्ये वर्षामध्ये मी 12,000 लिटर दूध घातलं. तर डेअरीने आम्हाला 3 रुपयाने अनामत वर्ग केलेली आहे. आज तुम्हाला रिबेट वाटपाच्या कार्यक्रमाचं कसं? यावर्षी पाऊस भरपूर झाल्यामुळे सध्याला आजची पिकं गेलेली असल्यामुळे आम्हाला दिवाळीचा सण कसा करावा याबद्दल चिंता होती. डेअरीनं अनामत वाटल्यामुळे आम्हाला दिवाळीचा सण उत्साहाचा आनंदात साजरा होतो. गायांचा हा व्यवसाय खूप चांगला पण आहे. खूप कष्ट पण घ्यावं लागतात. परत त्याच्यामधून चिकाटीने हा व्यवसाय करावा लागतो. गायांचं दुग्ध व्यवसाय उत्पादन करावं लागतं. दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यासाठी किफायतशीर आणि 2 पैसे मिळून देणारा व्यवसाय आहे असं मी सर्वांना सांगू शकतो. हा व्यवसाय करावा सगळ्यांनी. शेतीसाठी जोडधंदा व्यवहार. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. श्री श्री रविशंकरजी यांनी स्थापन केलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेमार्फत हॅपीनेस कोर्स चांडोली खुर्द इथे लक्ष्मी लॉन्स या ठिकाणी संपन्न झाला. या कोर्सला या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. श्री श्री रवी साशंकरजी यांनी स्थापन केलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेमार्फत हॅपीनेस कोर्स चांडोली खुर्द येथील लक्ष्मी लॉन्स या ठिकाणी घेण्यात आला आहे. या कोर्समध्ये प्राणायाम, योगासनं आणि सुदर्शन क्रिया शिकवण्यात आली आहे. या कोर्समुळे शारीरिक आणि मानसिक व्याधींपासून मुक्तता होते. त्यामुळे आपण आनंदी जीवन जगू शकतो. रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये योगाचं महत्त्व शिकवणारा हा कोर्स असल्याचे दत्ताजी आळेकर गुरुजी यांनी यावेळी सांगितले. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या हॅपीनेस प्रोग्रामचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. 155 देशांमध्ये चालणारा कोर्स आज सर्वप्रथम आपल्या चांडोली या ठिकाणी होतो आहे. या कोर्सचा एक विद्यार्थी म्हणून खूप चांगला अनुभव या ठिकाणी माझ्यासारख्याला येतो आहे. हा कोर्स 6 दिवसांचा कोर्स आहे. 5 दिवस पूर्ण झालेले आहेत. एकूण 6 दिवसांचा कोर्स आहे. खूप आनंदी कसं राहायचं, आनंदी कसं जगायचं, मनातले ताणतणाव दूर कसे करायचे ह्या कोर्समधून या ठिकाणी शिकवलं जाते. खूप चांगला कोर्स आहे. आपल्या पारगावसरी जिल्हा परिषद गटामध्ये या कोर्सचं नियोजन गुरुजींच्या परिवारातील वरिष्ठांशी बोलून थोड्या दिवसात करण्याचा माझा मानस आहे.
जुन्नर आंबेगाव खेड यांच्यातर्फे हॅपीनेस प्रोग्राम पार्ट 1 ह्या कोर्सचं गावागावांमध्ये मोठ्या प्रमाणात आयोजन केलं जात आहे. दैनंदिन जीवनामधील ताणतणाव, शारीरिक व्याधी यांच्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी ह्या कोर्समध्ये निरनिराळ्या प्रकारचे योग तसेच श्वासाशी संबंधित बरेचसे श्वसनक्रियेचे योग आणि आनंदी जीवन जगण्याची सूत्रे यांच्याबद्दल लोकांना माहिती दिली जाते. ह्या कोर्समुळे लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये ताणतणाव आणि बाकीच्या शारीरिक व्याधींमधून बाहेर पडण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात मदत झालेली आहे. ह्या कोर्ससाठी इथं आर्ट ऑफ लिव्हिंगचे आंबेगाव, जुन्नर आणि खेडमधले बरेचसे व्हॉलेंटियर्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणात मेहनत घेऊन या कोर्सचं आयोजन करत आहेत. धन्यवाद. अमोल जाधव, C24 तास, मंचर. अहमदनगरच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाचं भूमिपूजन 14 ऑक्टोबर रोजी होणार असं भाजप नेत्यांनी सांगितलं होतं. मात्र फक्त प्रसिद्धीसाठी भाजपच्या नेत्यांनी हा खटाटोप केलाय असा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय. अहमदनगरकरांसाठी बहुप्रतीक्षित असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचं भूमिपूजन 14 ऑक्टोबरला होणार असल्याचं भाजप नेत्यांनी सांगितलं होतं. मात्र या उड्डाणपुलाची प्रक्रिया अगदी पहिल्या टप्प्यात आहे. हा फक्त श्रेयासाठी भाजप नेत्यांनी चालवलेला खटाटोप आहे. नगरकरांसाठी अस्मिता ठरलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचा सध्या सरकारनं पूर्णतः खेळ चालवलाय असा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय. नगरच्या उड्डाणपुलाच्या बाबतीमध्ये गेले 3 वर्ष सातत्याने मी पाठपुरावा करतो आहे. ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेसही मी प्रतिज्ञापत्र दिलं होतं आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये देखील मी उड्डाणपुलाचं काम 100 दिवसात चालू करीन असं मी त्या ठिकाणी नगरकरांना आश्वासन दिलं होतं. दुर्दैवाने मी निवडून आलो नाही, परंतु साधारणतः 28,000 नगरकरांनी मला मतदान केलं होतं आणि त्यांचा मतांचा आदर म्हणून मी माझ्या पाठपुरावा सगळ्या कामांचा चालू ठेवलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मी उड्डाणपुलाच्या कामाचाही पाठपुरावा सातत्याने चालू केलेला आहे. उड्डाणपुलाच्या कामाचं केंद्र शासनाने पैसे द्यायचं मंजूर केलेलं आहे, मान्य केलेलं आहे. राज्य शासनाला उड्डाणपूल करायचं आहे. त्याचं डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट ज्याला म्हणतात त्याचा आराखडा तो तयार करण्याचं कामही सरकार दरबारी सुरू आहे. मात्र त्याचं श्रेय इकडं तिकडं कोणाला मिळू नये म्हणून अतिघाईने या ठिकाणी काही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाची तारीख जाहीर केली. त्याला मुख्यमंत्री आणि केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी साहेब येणार असंही जाहीर केलं. मी त्याच वेळेस या दोघंही महोदयांना पत्र लिहून विनंती केली होती की साहेब, उड्डाणपुलाच्या भूमिपूजनावरचा नगरकरांचा विश्वास उडालेला आहे आणि उड्डाणपुलाचं भूमिपूजन करण्याच्या ऐवजी सरळ तुम्ही लोकार्पणाचा जर कार्यक्रम मोठा केला तर आम्ही जास्त आनंदित होऊ, नगरकर आम्ही आनंदित होऊ. आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन सांगितलं होतं की आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीने या सर्व नेते मंडळीची पेढेतुला आम्ही त्याच्यात करू, एकत्रित पेढेतुला करू, एवढं आम्ही जाहीर केलं होतं. एवढं आम्ही त्याच्याबाबत सकारात्मक आहोत. मात्र आम्हाला श्रेय मिळू नये म्हणून यांनी तातडीने 14 ऑक्टोबरची तारीख जाहीर केली. आज 14 ऑक्टोबरला आपण पाहतो की उड्डाणपुलाचा ऊचं सुद्धा काम सुरू झालेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्या ठिकाणी घाई करण्याचं कारण नाही. सगळे व्यवस्थित जर प्रोसिजर पार पडून जर त्याचं काम झालं तर ते एक चांगल्या पद्धतीचं काम होईल, कॉन्क्रीट काम होईल. त्याचं श्रेय कोणीही घ्या, तुमचं सरकार आहे, तुमच्याच कारकिर्दीत जर काम झालं तुम्हाला श्रेय मिळणार आहे, आमची त्याला हरकतही नाही. परंतु त्याच्यात घाई करू नका एवढीच आमची या निमित्ताने विनंती आहे. आज काही संघटनांनी, नागरिक मंचांनी आणि त्यांनी येऊन त्या ठिकाणी तृतीयपंथीय काही कार्यकर्त्यांच्या हातून भूमिपूजन केल्याचं मला कळालं. खरं तर मी त्याचं अभिनंदन करतो की हा नागरिकांचा लढा, लोकांचा लढा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लोकप्रतिनिधी हे या ठिकाणी त्याला सिरियसली घेणार नाही, गांभीर्याने घेणार नाही, सरकार गांभीर्याने घेणार नाही. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या उड्डाणपुलाच्या कामासाठी आम्ही जीव तोडून या ठिकाणी लढा उभारणार आहे. आणि हे नुसतं काम भूमिपूजनापर्यंतच नाही तर हे पूर्ण काम पूर्ण होऊन जोपर्यंत त्याचं लोकार्पण होत नाही, लोक हा उड्डाणपूल वापरायला सुरुवात करत नाही तोपर्यंत हा लढा असा सुरू राहील, एवढंच मला सांगायचं. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. गेल्या 15 दिवसांपासून संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार पावसानं सर्वत्र धुमाकूळ घातलाय. या पावसात वीज पडून अनेकांनी आपला जीव देखील गमावलाय. अशीच एक घटना आंबेगाव तालुक्यामधील लोणी धावणी येथे घडली आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती या उक्तीचा तंतोतंत प्रत्यय आलाय तो लोणी धावणी येथील थोरात कुटुंबाला. मागील 15 दिवसांपासून या परिसरामध्ये परतीचा मान्सून जोरदार बरसतोय. ढगफुटीसारख्या बरसणाऱ्या वरुण राजाच्या सोबतीला विजाही धावून आल्यानं नागरिक घाबरून गेलेत. 2 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामध्ये अनंता थोरात यांच्या घरावरती जोरदार आवाज करून वीज कोसळली आहे, जिच्यामुळं त्यांच्या घरांच्या भिंतींना अक्षरशः तडे गेलेत. या प्रसंगाबाबत अनंता थोरात यांनी C24 तासशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. भरपूर असा मोठा पाऊस झाला, विजांचा कडकड असत आणि मी आपल्या जनावर गोठ्यामध्ये गाय आणि वासरू बांधत होतो आणि मंडळी आमची जुन्या घरामध्ये तिकडे होती आणि सुनबाई एकटीच या घरामध्ये होती आणि अचानक असा मोठा आवाज झाला आणि मला वाटलं कुठेतरी वीज पडली 100% असं वाटलं. परंतु मी इकडे घरी येताना मला दिसलं की ती माझ्याच घरावर पडली नाही आणि ती वीज पडल्यामुळे सगळं फिटिंग, परत TV, फ्रीज, फॅन, बाकीच्या सगळ्या गोष्टी जळून गेल्या आणि भिंतीला तडे पडले, स्लॅबला सुद्धा तडे पडलेले. त्याच्यानंतर वरती जे टोपी वजनाच्या वरती तिथं सुद्धा भरपूर असं मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं आमची सुनबाई इथे होती. चुकून तिला काही झालं नाही हे नशीब आमचं आणि आमचं असं भरपूर नुकसान झालेलं आहे. तरी पण थोडं शासनाने आमचा यावर विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे. आता शेवटी शासनाच्या मनावर. विजेचा प्रकोप इतका भीषण होता की त्यांच्या घराच्या छतावरती लावलेले विद्युत दिवे हे अक्षरशः पिघळून गेलेत. लाईट फिटिंगचे पॉइंट भिंतीमधनं बाहेर फेकले गेलेत. स्लॅबची भिंत उन्मळून पडली आहे. सिमेंट स्लॅबला चिरा पडल्यात. या सगळ्या गोष्टीमध्ये सुखावह आणि समाधानकारक गोष्ट म्हणजे शेजारच्या खोलीमध्ये अभ्यास करणाऱ्या त्यांच्या सुनबाई नशीब बलवत्तर म्हणून सुखरूप बचावल्यात. झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत स्थानिक महसूल विभागानं पंचनामा केलाय. पाऊस सुरू असताना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन संबंधित विभागानं नागरिकांना केलंय. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. घोडेगाव ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. भारतीय जनता पार्टीच्या सरपंच पदाच्या उमेदवार रुपाली घोलप यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. सर्व स्तरातून त्यांना मोठा प्रतिसाद मिळतोय. आंबेगाव तालुक्याची शासकीय राजधानी असणाऱ्या घोडेगाव ग्रामपंचायत निवडणूक निकालांकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. भारतीय जनता पार्टीने रुपाली घोलप यांच्या रूपानं उच्च शिक्षित उमेदवार दिल्यामुळे यावेळी भारतीय जनता पार्टी घोडेगाव ग्रामपंचायत राखण्यामध्ये नक्कीच यश मिळवेल असा विश्वास यावेळी भाजप नेत्यांनी बोलून दाखवलाय. प्रचाराला थोडाच अवधी शिल्लक राहिल्यानं संजय काळे, सखाराम घोडेकर, विश्वजित पातकर, कुसुम दौंडे आदी उमेदवारांसोबत सरपंच पदाच्या उमेदवार रुपाली घोलप यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्यात. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा भाजप उपजिल्हाध्यक्ष भानुदास नाना काळे यांनी प्रचारामध्ये सहभाग घेतलाय. आजच्या ओघ घातलेल्या घोडेगाव ग्रामपंचायत इलेक्शनच्या संदर्भामध्ये
भारतीय जनता पार्टीने जे काही उमेदवार उभे केलेले आहेत विकासाच्या दृष्टीने एकदम सक्षम, हुशार, त्यातल्या त्यात शिक्षणात अशा उमेदवार दिलेले आहेत. विशेष करून सरपंच जे उमेदवार आहेत ते उच्च शिक्षित आहेत. विकासाच्या दृष्टीने आणि अध्यात्माच्या दृष्टीने ह्या स्वतः निर्णय घेण्याइतपत त्या सक्षम आहेत. आणि त्या दृष्टीने मला एक निश्चित वाटते की ह्या भारतीय जनता पार्टीचा सत्तेचा उपयोग करून घोडेगावचा विकास केल्याशिवाय त्या राहणार नाहीत. आणि ह्या दृष्टीने घोडेगावातील प्रत्येक मतदारांनी, सुज्ञ मतदारांनी त्यांना जास्तीत जास्त मतदान करून निवडून द्यावं. त्याचबरोबर त्यांच्यासोबत जे असलेले उमेदवार आहेत त्यांनाही निवडून द्यावं की जेणेकरून घोडेगावचा भविष्यामध्ये विकास झाल्याशिवाय राहणार नाही. बोला. मी रुपाली दशरथ घोलप, घोडेगाव ग्रामपंचायतची जी निवडणूक आहे सरपंच पदाची ही भारतीय जनता पार्टीतर्फे लढवत आहे. तरी सर्व ग्रामस्थांना ही विनंती आहे की मला विजयी करण्यासाठी किटली समोर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि घोडेगावचा सर्वांगीण विकास करण्याची सुवर्ण संधीचा लाभ मला द्या. एवढे बोलून मी थांबते. जय हिंद. बोला. मी श्री संजय काशीनाथ काळे, घोडेगाव ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 2 मधून भाजप पुरस्कृत पॅनलमधून उभा आहे. मी व माझे सहकारी वार्ड क्रमांक 3 सकाराम गेनभाऊ घोडेकर शाहीर यांची निशाणी शिलाई मशीन, तसेच वार्ड क्रमांक 3 मधून विश्वजित पातकर यांची निशाणी शिट्टी, तसेच वार्ड क्रमांक 5 मधून सकाराम गेनभाऊ घोडेकर शाहीर यांची निशाणी मशीन, तसेच कुसुमताई दौंड वार्ड क्रमांक 5 मधून यांची निशाणी टोपली, तसेच मी श्री संजय काळे वार्ड क्रमांक 2 मधून यांची निशाणी आहे मशीन. ह्या चिन्हासमोरील बटन दाबून बहुमताने विजय करून मला घोडेगावची व ग्रामस्थांची सेवा करायची संधी द्यावी. अमोल जाधव, C24 तास, मंचर. आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी गावाच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी चिंतामणी भोजने यांची निवड करण्यात आली आहे. गावाला तंटामुक्त गाव बनवण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन यावेळी भोजने यांनी दिले. आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी गावाच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी चिंतामण भोजने यांची निवड करण्यात आली आहे. सर्वांच्या सहकार्यामधनं गावामधील तंटे सोडवण्याचा संकल्प केला असल्याचे यावेळी चिंतामण भोजने यांनी सांगितलंय. तंटामुक्त गाव समिती हा उपक्रम समाज हिताचा आहे. या अध्यक्षपदाच्या माध्यमामधनं गाव तंटामुक्त करणार, तर भविष्यामध्ये कोणतेही मोठे तंटे इथे होऊ नयेत याकरता उपाययोजना तयार करण्यात आली आहे, अशी माहिती भोजने यांनी दिली आहे. तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी माझी गावाने म्हणजे थेट जनतेतून निवड केली, मतदान करून लोकशाही पद्धतीने, आणि ती जबाबदारी मी संपूर्ण पार पाडेल. तंटामुक्तीमध्ये जास्तीत जास्त म्हणजे जमिनीचे प्रश्न असतात. मी स्वतः सर्वेयर असल्यामुळं मोजणी स्वतः मी करून लोकांचे प्रश्न थेट मी सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. आणि ह्याची जबाबदारी पूर्ण मी म्हणजे गावाची, जेणेकरून पोलीस स्टेशनपर्यंत काही येणार नाही, तक्रार येणार नाही, ही काळजी घेणार आणि गावातले तंटे गावातच मिटवणार. सचिन काळे, C24 तास, भीमाशंकर. सुशांत थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त मोरडेवाडी जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना वह्या आणि खाऊचं वाटप करण्यात आलं. यावेळी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. युवा नेते सुशांत थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त मंचर ग्रामपंचायतचे सरपंच दत्ताभाऊ गांजाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या आणि खाऊचं वाटप करण्यात आलं. यावेळी भारतीय जनता पार्टी शिरूर लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख जयसिंग एरंडे, संदीप बानखेले, गणेश बानखेले आदी मान्यवर उपस्थित होते. येत्या काळामध्ये जिल्हा परिषद शाळेस शक्य तितक्या सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे सुशांत थोरात यांनी यावेळी सांगितले. वयाचा अंदाज बाबूंनी कोणाला करून दिला नाही, फक्त वाढदिवस इथपर्यंत आम्हाला समजलं आणि म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी बाबूला मनापासून शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावरील सर्व पक्षाचे नेतेगण मंडळी, शिक्षक स्टाफ, मुख्याध्यापक, समोर बसलेले बाल विद्यार्थी मित्र, आज बाबूचा वाढदिवस या ठिकाणी सगळ्या पक्षांची मोड बांधून या ठिकाणी आहे. हे बाबू आमच्यापेक्षा हुशार आहे आणि बाबूंनी जो शब्द दिला 5 लाख रुपये कुठल्या का होईना स्वरूपाचा फंड या मोडवडीच्या शाळेसाठी देतो. आपण प्रथम सर्वजण त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करूया. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. शिवसहकार सेना, आधार ठेवीदार संघटना, अवजड वाहतूक सेना यांच्या वतीने दिवाळीच्या अगोदर ठेवीदारांना, गुंतवणूकदार आणि
चिट फंड पल्स तसेच वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या अवसायकाबद्दल कायदेशीर कारवाई केली नाही या संदर्भात शिवसहकार सेना यांच्या वतीनं सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर शंखध्वनी आंदोलन करण्यात आले। शिवसहकार सेना, आधार ठेवीदार संघटना, अवजड वाहतूक सेना यांच्या वतीनं दिवाळीच्या अगोदर ठेवीदारांना गुंतवणूकदार आणि चिट फंड पल्स इत्यादी तसेच वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या अवसायकाबद्दल कायदेशीर कारवाई केली नाही या सर्व बाबींसाठी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर शंखध्वनी आंदोलन करण्यात आले। अडचणीतल्या पतसंस्था, बँका, चिटफंड तसेच सावकारी कृषी मंडळ या सर्वांनी मिळून जे सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ ठेवीदारांना लुबाडणूक केल्या, त्यांच्यावर दरोडा घातला आहे। जे ठेवीदार हे मालक आहेत अशा ठेवीदारांच्यावर दरोडा घालण्याचा एक वाईट कॉल प्रयत्न झालेला आहे। तर त्यामध्ये बऱ्याच संस्था चालकांनी प्रचंड माया गोळा केलेली आहे। त्याच्यावर व्यावसायिक नेमूनसुद्धा महेश कदमसारख्या वसंतदादा शेतकरी बँकेच्या महेश कदमसारख्या व्यावसायिकाने हा वसंतदादा बँकेवर भ्रष्टाचार केलेला आहे। हा भ्रष्टाचार आम्ही लेखापरीक्षणातून उघडकीस आणलेला आहे। तर हा भ्रष्टाचारावर अजूनही कारवाई झालेली नाही, त्याची चौकशी होऊनही कारवाई झालेली नाही आहे। तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांच्यावर वसुलीची कारवाई केली पाहिजे आणि पतसंस्था चालकांनी, बँकांनी, चिटफंडनी, पल्ससारख्या कंपन्यांनी दिवाळीपूर्वी आमच्या सर्व वयस्कर ठेवीदारांचे पैसे दिले पाहिजेत एवढंच सांगू इच्छितो। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवला येथील भूमीवरती धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा केली होती। या घटनेला 82 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यामुळे तालुक्यामधील तसेच राज्यभरामधील असंख्य अनुयायी मुक्तिभूमीला वंदन करण्यासाठी गेले होते। मी हिंदू म्हणून जन्माला आलोय पण हिंदू म्हणून मरणार नाही या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेला 82 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यामुळे मुक्तिभूमी येथे हजारोंच्या संख्येनं भीमसैनिक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी मुक्तिभूमीला अभिवादन केलंय। सकाळी बौद्ध भिक्षू यांनी मुक्तिभूमी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत रॅली काढली होती। तसेच डॉक्टर आंबेडकरांचे पणतू भीमराव आंबेडकर यांचे हस्ते ध्वजारोहण करून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आलाय आणि बुद्धवंदना करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 साली येवला येथील भूमीवरती धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा केली होती। दरम्यान या घटनेला आता 82 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यामुळे इथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। तालुक्यामधील तसेच राज्यभरामधील इतर ठिकाणांवरून असंख्य अनुयायी मुक्तिभूमीला वंदन करण्यासाठी आले होते। सकाळी येवला नगरपालिकेच्या वतीनं मुक्तिभूमी इथे अभिवादन करण्यात आलंय। या प्रसंगी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, मुख्याधिकारी डॉक्टर दिलीप मेनकर, रिपाई अध्यक्ष गुड्डू जावळे, देविदास निकम, शुद्धोदन तायडे, विलास पगारे, महेश आहेर, भुजबळांचे सचिव बाळासाहेब लोखंडे, भगवान लोंढे, सुभाष गांगुर्डे, शरद शेजवळ आदी उपस्थित होते। प्रशांत कलंके, C24 तास, येवला। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा। संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत। ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध। संपूर्ण संगणकीकृत शाखा। भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात। सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध। भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा। भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा। मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा। 9 राज्यात 106 शाखा। महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश,
छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. शेतकरी, अपंग, बेघर आणि विधवा महिला यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसंदर्भात सांगली कलेक्टर ऑफिसवरती प्रहार क्रांती आंदोलनातर्फे अन्नत्याग आंदोलन करण्यात आलंय. शेतकरी, अपंग, बेघर आणि विधवा महिलांच्या मागण्यांसाठी सांगली कलेक्टर ऑफिसवरती प्रहार क्रांती आंदोलनातर्फे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आलंय. या आंदोलनामध्ये शेतकरी, अपंग, बेघर आणि विधवा महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलाय. आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयावरती हे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आलंय. दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या मानधनामध्ये वाढ व्हावी, दिव्यांगण आरक्षण देण्यात यावं, विधवा महिलांना मानधनामध्ये वाढ मिळावी, तसेच शेतकरी कर्जमाफी त्वरित व्हावी अशा मागण्यांसंदर्भात हे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आलंय. आमदार बच्चूभाऊ कडूंनी राज्यभरातल्या अपंग बांधवांसाठी आंदोलनाचं जे हत्यार उपसले, खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रात आमदार खासदारांचे पगार वाढवले जातात. लोकांचं रक्त पिऊन पिऊन जळवासारखं फुगलेल्या आमदारांना 2-2 लाख पगार आहे आणि अपंग बांधवांना 1500 रुपये पेन्शन आहे. सरकारनं जर या आंदोलनाच्या मागण्यांची जर दखल नाही घेतली तर सरकारच्या कानफडत वाजवल्याशिवाय प्रहार राहणार नाही. कारण ही प्रहारची ओळख आहे. लवकरात लवकर सरकारने या मागण्यांची दखल घ्यावी आणि अपंग बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशी आमची मागणी. आज आपण काय केलं? आज इथं 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण आमदार बच्चूभाऊंच्या आंदोलनाला आणि त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही ते केले. बोला. मी प्रहार अपंग संघटना सांगली जिल्हाध्यक्ष आशा पाटील. आमदार बच्चू कडू हे आपले दिव्यांग अपंगांचे देवता मानलेले आहेत. त्यांनी आज आपल्याला सर्वांना अपंगांचे कायदे यासाठी सगळं माहिती दिलेली आहे. आम्हाला सगळ्यांना जागृत केलेलं आहे. त्याने आंदोलनासाठी उपोषणासाठी बसले, त्यासाठी आम्ही सर्वजण त्यांना पाठिंबा म्हणून सांगली जिल्ह्यातून त्यांना पाठिंबा द्यायसाठी आम्ही पण जिल्हा अधिकाऱ्यांच्या समोर उपोषणाला बसलेला आहे. तर मला असं म्हणायचं आहे की आतापर्यंत आम्हाला भाऊनी सगळ्यांना सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही वागत आहे, तरीसुद्धा शासन हालत नाही आहे. शासनाला नुसतं फक्त कायदा नुसतं कागदापुरतीच मर्यादित ठेवलेला आहे. तर तो अंमलात आणायला त्यांना अजून काय पाहिजे हेच आम्हाला पण कळत नाही आहे. कारण शासन फक्त म्हणतं की हे आणा ते आणा, पण ते काय अंमलात आणायचं त्यांचा विचारच चाललेला नाही आहे. आणि मला असं म्हणायचं, किती दिवस आहे तुमचं आंदोलन? हे आमचा मागण्या मंजूर होईस तोपर्यंत. आणि आम्ही आता आमची पेन्शन योजना वगैरे आहे, नंतर अपंगांसाठी आरक्षण आहे, तर ते आरक्षण भरती केलं म्हणतात, पण भरती कुठंच आम्हाला दिसून येत नाही अपंगांसाठी. एवढे लोक आमचे अपंग शिकलेले आहेत, ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेली मुलं वगैरे आहेत, तर त्यांच्या भरत्या कुठं ठेवायला लागल्यात. यांनी कुठनं भरत्या करतात तेच कळत नाही, कुठनं पैसे खातात हेच कळत नाही आम्हाला. कारण पैसे खाल्ल्याशिवाय ही लाच घेतल्याशिवाय ही लोक कुठलीच आतमध्ये नाही आहेत असं तर आम्ही ठामपणे सांगू शकतो. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. घोडेगाव ग्रामपंचायत निवडणुकीकडे पूर्ण पुणे जिल्ह्याचं लक्ष लागलंय. इथे सरपंच पदासाठी चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान येत्या 16 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तेव्हा उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. घोडेगाव तालुक्याचं गाव असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीकडे पूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. इथे सरपंच पदासाठी चौरंगी लढत जरी रंगली असली तरी कोण होणार सरपंच या प्रश्नाचं उत्तर अजूनही कोड्यातच आहे. शिवसेनेचे उमेदवार उषाताई बोराडे, अपक्ष उमेदवार पौर्णिमा वाघमारे, भाजपचे उमेदवार रुपाली घोलप की राष्ट्रवादी क्रांतीच्या क्रांती गाढवे कोणाच्या नावावर होणार शिक्कामोर्तब हे येत्या 16 तारखेलाच मतदार ठरवतील. दरम्यान वॉर्ड क्रमांक 4 मध्ये सरपंच या पदासाठी पौर्णिमा वाघमारे तर सदस्य पदासाठी योगिता वराडी, किशोर वाघमारे, अक्षदा अर्वीकर यांच्या नावांची संपूर्ण गावभर चर्चा सुरू आहे. घोडेगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणांगणात पावसाच्या उपस्थितीमध्ये सरपंच पदाची श्वास रोखणाऱ्या चौरंगी अटीतटीच्या लढती आता अंतिम टप्प्यामध्ये आल्यात. मीच जिंकणार असा प्रत्येक उमेदवाराचा विश्वास आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार पौर्णिमा वाघमारे यांनी दिलंय आमच्या प्रतिनिधीच्या प्रश्नाचं उत्तर की सरपंच म्हणून काम करण्याची घोडेगावच्या जनतेनं संधी दिली तर कसा असेल त्यांचा विकास आराखडा. सध्या घोडेगाव ग्रामपंचायत
इलेक्शनविषयी तुमच्या प्रचाराची संपूर्ण घोडेगावमध्ये खूप चर्चा सुरू आहे आणि जर तुम्हाला येत्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी जर लोकांनी तुम्हाला निवडून दिलं तर तुमचा विकासाचा आराखडा काय असेल? प्रथमतः मुख्य बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर रस्त्याची उंची कमी करून काँक्रिटीकरण करणे आवश्यक आहे, ते केले जाईल. त्यामुळे व्यापारी बांधवांचा कायमचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच अपंगांसाठी ग्रामपंचायत मार्फत जो 3% निधीचा दरवर्षी योग्य तो वापर केला जाईल व लाभार्थ्यांना ते दिले जाईल. जलशुद्धीकरण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून ते सुरू करण्यात येईल. महिलांसाठी बाजारपेठेमध्ये स्वच्छतागृह बांधून त्याची योग्य ती दखल घेतली जाईल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे. महिला सबलीकरणासाठी महिलांसाठी शिलाई मशीन कोर्स, भरतकाम प्रशिक्षण, महिला मेळावे, बचत गटामार्फत विविध योजना राबविल्या जातील. गावच्या विकासासाठी ग्रामसभा या गावाच्या मध्यवर्ती घेऊन गावाचा विकास हा ग्रामस्थांच्या मदतीनेच घेतला जाईल. तसेच आपल्या गावातील युवक हे आपले गाव सोडून इतर गावात जाऊन रोजगार मिळवतात. मी एखाद्या उद्योजकांना एकत्रित करून गावामध्ये एखादा उद्योग करून बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न करेन. मोहसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव. मंचर इथे नव्याने सुरू झालेल्या गुड लाईफ या अत्याधुनिक जिमचं उद्घाटन महेंद्र चव्हाण यांच्या हस्ते नुकतंच संपन्न झालंय. मंचर इथे नव्याने सुरू झालेल्या गुड लाईफ या अत्याधुनिक जिमचं उद्घाटन महेंद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झालंय. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वांनाच व्यायामाची गरज आहे. ही गरज गुड लाईफ या अत्याधुनिक व्यायामशाळेच्या माध्यमामधनं पूर्ण होणार आहे. या जिमचे भारतश्री विजेता महेंद्र चव्हाण यांच्या हस्ते दिमाखामध्ये उद्घाटन संपन्न झालंय. यावेळी गुड लाईफ जिमचे मालक प्रकाश बोऱ्हाडे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत केलंय. नमस्कार, माझं नाव महेंद्र चव्हाण, मिस्टर वर्ल्ड बॉडी बिल्डर विजेता. आणि आज दिनांक 12 मंचरमध्ये गुड लाईफ फिटनेस जिम्नॅशियम या जिमचं ओपनिंग होतं. तर प्रसाद बोराडेंनी बोलवलं होतं, त्यांचे खूप आभारी आहे. आणि खरंच प्रसाद बोराडे चांगलं काम करत आहेत. एक चांगले युवकांसाठी एक चांगली संधी आहे ही, की त्यांनी त्याचा फायदा घ्यावा. आणि आजकाल खरंच सगळ्या युवक असतील, लहान मुलं असतील किंवा सिनियर सिटीजन असतील, यांना फिटनेसचा खूप एक फायदा होतो किंवा केला तर चांगला फायदा आहे. कारण की जे तुमचे काही आजार आहेत, तुमचा काही वर्षांत तुम्हाला आजार होतात, ते तुम्हाला रोज व्यायाम केल्याने होणार नाहीत. तर तुम्ही ते नियमितप्रमाणे चांगला आहार घेऊ शकता एकदा जिम चालू केली तर. जे काही युवक आहेत त्यांच्यासाठी पण एक चांगली संधी आहे. आणि खरंच जर माझ्या इथे येण्याने जर एखादा जिममधून चांगला बॉडी बिल्डर झाला तर चांगलंच आहे. आणि त्याचं इन फ्युचर पण मुलांचं चांगलं होईल. कारण की जिम करणे काही वाईट नाही आहे. काही बॉडी बिल्डर बनू शकतात, काही चांगले फिट राहू शकतात. आणि जे काही सिनियर सिटीजन असतील किंवा लेडीज असतील त्यांचे मला वाटतं काही आजार पण दूर होऊ शकतात. आणि व्यायामाचे खूप फायदे आहेत. तुम्ही जेवढे कराल तेवढे कमीच आहेत, पण नियमित व्यायाम करणं आणि नियमित चांगला आहार घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर खरंच प्रसाद बोराडेने चांगलं एक पाऊल उचललं आहे. आणि मंचरमध्ये एक गुड लाईफ फिटनेस जिम्नॅशियम याचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे. सो थँक्यू सो मच प्रसाद बोलल्याबद्दल. थँक्यू सो मच. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा.
संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS NFT सुविधा, ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. शिरूर तहसील कार्यालयावरती काँग्रेस पक्षाकडनं गॅस दरवाढ आणि GSTच्या विरोधात भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी सत्ताधारी भाजपचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आलाय. शिरूर शहर काँग्रेस कमिटी आणि तालुका काँग्रेस कमिटी यांच्या वतीनं सर्वसामान्य नागरिकांना न परवडणाऱ्या गॅस दरवाढ आणि GSTच्या विरोधामध्ये भव्य जन आक्रोश मोर्चा काढून सत्ताधारी भाजपचा तीव्र शब्दामध्ये निषेध करण्यात आलाय. शिरूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आक्रोश मोर्चास सुरुवात झाली. मोर्चा तहसील कार्यालयामध्ये आल्यानंतर शिरूर तालुका काँग्रेस आयचे अध्यक्ष वैभव यादव, पुणे जिल्हा उपाध्यक्ष संग्रामदादा मोहोळ, जिल्हा सचिव संजय खांड्रे, महिला जिल्हा अध्यक्ष सीमाताई सावंत, शहराध्यक्ष किरण आंबेकर, माजी तालुका अध्यक्ष कौस्तुभ शेठ गुजर आदींची भाषणे झाली आहेत. आज आपण बघतोय की महागाई किती वाढलेली आहे. ह्या महागाईचा निषेध करण्यासाठी पुणे जिल्ह्यामार्फत शिरूर शहर आणि ग्रामीणमधून हे जन आक्रोश आंदोलन करण्यात आलेलं आहे. आता आपण सध्या बघतो पेट्रोल डिझेलचे फक्त 2 रुपयांनी त्यांनी भाव कमी केलेले आहे. तरी असं दाखवतं त्यांनी खूप मोठं काही कार्य केलेलं आहे. पण हे तर सर्वसामान्य जे लोकांचे किती हाल होतात, ते पिळवणूक होतात ते आपण सगळेजण बघत आहोत. लोकांना बोलत म्हणजे प्रत्येक वेळी सांगितलं जातं की आम्ही तुम्हाला कामधंदा देऊ. पण ह्या 3 वर्षामध्ये कुणालाही एकालाही कामधंदा काही मिळालेला नाही आहे. महिलांवरती होणारे अत्याचार काही थांबलेले नाही आहे. आणि दिवसेंदिवस डाळी, कडधान्य ह्या दिवाळीच्या मोक्यावरती त्यांनी इतकं बाजाराचे म्हणजे बाजारभाव वाढवलेले आहेत. ह्याचा सगळ्यात जास्त त्रास आमच्या महिला भगिनींना होत आहे. त्याच्यामुळे मी ह्या सरकारचा मोठ्या प्रमाणात निषेध करते, धिक्कार करते. कर्जमाफीबद्दल तुम्ही काय सांगाल? कर्जमाफी म्हणजे कर्जमाफी ते बोलले होते की दिवाळीच्या आतमध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. पण आतापर्यंत मी बघते न्यूजवरती पेपरवर बातम्या आहे, पण कुणालाच कर्जमाफी झालेली नाही आहे. हे नुसतं फेकू सरकार, नुसतं त्यांना त्यांची नेते मंडळी निवडून येण्यासाठी नुसतं आश्वासनं देतात, नारळ फोडू, पण काही म्हणजे प्रत्यक्षामध्ये काही काम झालेलं नाही आहे. ह्याच्यासाठी आम्ही आता हे तर छोटं आंदोलन झालं, पण पुढच्या वेळेस म्हणजे जे सरकारी रस्त्यावर उतरून जे सरकारी जे ऑफिसेस आहेत त्या सगळ्यांना टाळे मारू आणि त्यांच्या समोर म्हणजे असं ठिय्या आंदोलन करण्याचं आम्ही म्हणजे सगळ्यांनी ठरवलेलं आहे. यामध्ये मुख्यतः महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यावरती तीव्र शब्दामध्ये सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. या मोर्चामध्ये अनेक महिला, पुरुष, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. अरुणकुमार मोटे सह राजेश खराडे, C24 तास, शिरूर. चांडोली ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. तर शिवसेनेच्या सरपंच पदाच्या उमेदवार प्रीती थोरात यांच्यासह सर्वच उमेदवारांनी आता प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. चांडोली ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलाय. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यामध्ये शिवसेनेच्या सरपंच पदाच्या उमेदवार प्रीती थोरात यांच्यासह सर्व उमेदवारांनी यश मिळवलंय. चांडोली ग्रामपंचायतवरती भगवा फडकेल असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केलाय. गेल्या काही दिवसांमध्ये प्रचाराच्या दरम्यान लोकांनी अनेक समस्या सांगितल्यात. या सर्व समस्या सोडवण्यासाठी आणि गावाच्या विकासासाठी यावेळी शिवसेनेला सहकार्य करणार असल्याचे मतदार सांगतायत, असं कार्यकर्त्यांनी सांगितलंय. 16 ऑक्टोबर रोजी मतदान होणारे सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन यावेळी उमेदवारांनी केलंय. मी स्वाती किरण वैरा, ग्रामपंचायत निवडणूक सन 2017 चांडोली बुद्रुक ग्रामविकास आघाडी मार्फत उभे राहिले, निवडणुकीला उभे राहिले.
आमचे उमेदवार सो प्रीतीताई थोरात आणि उत्तम भाऊ थोरात, पोपट भाऊ थोरात तसेच वार्ड क्रमांक 1 मधून या आम्हाला बऱ्याचशा लोकांचा प्रतिसाद भेटत आहे आणि या गावामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत महिलांच्या, कुठे पाण्याची प्रॉब्लेम असेल, गटारे असतील, हे जे आम्ही सगळे कामं व्यवस्थित पार पाडू आणि तसंच ग्रामपंचायत जी रखडलेली कामं आहेत ती सगळी पूर्ण करून दाखवू आणि ग्रामपंचायतवर भगवा झेंडा फडकून दाखवू असं मी आपल्या मनापासून तुम्हाला मी पोपट बबन थोरात, चांडोली बुद्रुक ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही 4ही उमेदवार निवडणूक लढवत असून आमच्या सरपंच पदाचे उमेदवार प्रीतीताई प्रवीण थोरात, तसेच दुसरे उमेदवार आमचे उत्तम गेनभाऊ थोरात, चौथे उमेदवार स्वाती वैराळ हे असून आम्ही सर्वजण गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच आमचे चिन्ह आहेत स्वाती वैराळ यांचे चिन्ह आहे गॅस सिलेंडर, तसेच प्रीतीताई यांचे चिन्ह आहे कबशी, माझे स्वतःचे चिन्ह आहे पंखा आणि आमचे उत्तम गेनभाऊ थोरात यांचे चिन्ह आहे अंगठी. आम्हा सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आम्हाला या 4ही चिन्ह बटन दाबून आम्हाला भरघोस मतांनी विजयी करावा, एवढीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. शेवगावमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण, स्थानिक पोलीस आणि अन्न भेसळ प्रतिबंधक पथकानं टाकला मावा कारखान्यावर छापा. लोणी इथे घरावर वीज कोसळून मोठं नुकसान, मात्र सुदैवानं टळली आहे जीवितहानी. सांगलीमध्ये कलेक्टर ऑफिसवरती प्रहार क्रांती आंदोलनातर्फे अन्नत्याग आंदोलन. आणि शिरूर तहसील कार्यालयावरती काँग्रेस पक्षाकडनं गॅस दर वाढ आणि जीएसटीच्या विरोधामध्ये भव्य जन आक्रोश मोर्चा. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. गाव वर्तमानात बिनधास्त.